नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल। कदाचित तुम्हालाही वाटत असेल की आता हा 1 लाख रुपयाचा क्लेम कोणता आहे। तर मित्रांनो हा क्लेम तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर या अगोदर काय होत होतं, जर एखादी मुलगी असेल त्या मुलीच्या वडिलांच्या नावाने बांधकाम कामगार योजनेची जर नोंदणी असेल आणि त्या मुलीचं ऍडमिशन जर हे मेडिकल डिपार्टमेंटला केलेलं असेल तर त्या मुलीच्या नावाने शैक्षणिक कामासाठी 1 लाख रुपये अनुदान कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे मिळत होतं। परंतु आता मित्रांनो झालं काय, बऱ्याच मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांचं ऍडमिशन हे चालू असतं, परंतु त्यांना वडिलांकडे हा लाभ घेता येत नाही। तर मग आता यांना लाभ कसा मिळणार, 1 लाख रुपये कशी मिळणार, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, त्याचबरोबर अर्ज हा कसा करायचा, या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो, संपूर्ण व्हिडिओ अगोदर समजून घ्या, त्याच नंतर तुम्ही अर्ज हा करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, तुम्ही कामगार असाल, अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता नेमकी काय आहे माहिती, अर्ज कसा करायचा, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची कल्याणकारी मंडळाची सर्वात महत्त्वाची योजना आहे। पहिल्या वर्गापासून ते मेडिकल पर्यंत, त्याचबरोबर एखाद्या मोठी बिमारी जर झाली असेल, एखादा अपघात झाला असेल तर या कल्याणकारी मंडळातर्फे या कामगारांना अनुदान त्या ठिकाणी मिळत असतं आणि त्यांना क्लेम त्या ठिकाणी मिळत असतो। तर मग आता मेडिकलचा क्लेम हा कसा मिळणार, या अगोदर तुम्ही पाहिला असेल की एखाद्या कामगारांचं लग्न झालं असेल किंवा त्यांच्या पत्नीचं ऍडमिशन हे मेडिकलला असेल तर या अगोदर त्यांना लाभ मिळत नव्हता। तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य फक्त एकच, कारण की आता आपल्याला नेमकीच माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ज्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या पतीच्या नावानं जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी असेल आणि त्या मुलीचं ऍडमिशन हे मेडिकलसाठी जर असेल तर त्या मुलीच्या पतीला त्या मुलीच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये दरवर्षी त्या ठिकाणी मिळणार आहेत। परंतु या अगोदर जर मुलीच्या वडिलांच्या नावाने जर लाभ घेतलेला असेल तर मग आता हा मोठा प्रश्न त्यांना पडला असेल। परंतु जे मुलीच्या वडिलांच्या नावाने जर लाभ घेतला असेल तर पतीच्या नावाने सुद्धा लाभ त्या ठिकाणी घेता येऊ शकतो। तर मग आता अर्ज कसा करायचा, यासाठी कोणती कागदपत्र लागतील, तर सर्वप्रथम म्हणजे ज्या मुलीचं ऍडमिशन हे मेडिकल डिपार्टमेंटला असेल, मेडिकलसाठी असेल, BMS ला असेल, MBBS ला असेल किंवा BHMS ला असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी काही कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे। तर तुम्ही पाहिला असेल की मुलीचं लग्न झालं असेल, मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी आधारला ट्रान्सफर म्हणजे पतीच्या नावानं त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं असेल तर त्या ठिकाणी जर आधार कार्ड असेल, आधार कार्ड, त्यानंतर पतीच्या जर राशन कार्ड असेल तर राशन कार्ड मध्ये या मुलीचं नाव समाविष्ट करणं गरजेचं आहे। नाव समाविष्ट केल्यानंतर जे बांधकाम कामगार ज्या पतीच्या नावाने प्रोफाईल असेल त्या प्रोफाईल मध्ये सुद्धा या मुलीचं पत्नीचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करणं गरजेचं आहे। समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी 1 लाख रुपयाचा लाभ त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तर मग आता याचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, सर्वप्रथम म्हणजे 5 प्रकारची कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत। ज्या ठिकाणी ऍडमिशन असेल, ऍडमिशन केलेल्या कॉलेजचं बोनाफाईड, आयडेंटिटी कार्ड, मागच्या वर्गाची मार्कशीट आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड, ही 5 कागदपत्र मित्रांनो क्लेम ऑनलाईन करते वेळेस त्या ठिकाणी लागणार आहेत। त्याचबरोबर ज्या कॉलेजला या मुलीचं ऍडमिशन असेल त्या कॉलेजचा ईमेल ID सुद्धा लागणार आहेत, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे संपर्क नंबर सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहेत। हे संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा आपण बनवून ठेवले आहेत, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती A to Z त्या ठिकाणी आपण बनवून ठेवली आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता, किंवा तुम्हाला अर्ज करणं शक्य होत नसेल तर मी खाली स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे। या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचे संपूर्ण कागदपत्र ऑनलाईन व्हॉट्सअपला पाठवून अर्ज हा घरबसल्या ऑनलाईन सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुमचंही लग्न झालं असेल, तुमचंही बांधकाम कामगार योजनेचं रजिस्ट्रेशन असेल, तुमच्या पत्नीचं ऍडमिशन हे मेडिकलला असेल तर तुम्ही 1 लाख रुपये त्या ठिकाणी शैक्षणिक खर्चासाठी मित्रांनो अशा प्रकारे मिळू शकता। तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी फायद्याची असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचा आहे। वाट पाहून एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।